आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे ती मुंबईकरांसाठी, अर्थात मुंबईकरांच्या मनातला जिव्हाळ्याचा प्रश्न लोकल प्रवास. लोकल प्रवासाच्या संदर्भात ब्रेकिंग न्यूज अशी येते की अजूनही मुंबईकरांचा लोकल प्रवास हा अधांतरीच म्हणावा लागेल. याचं कारण असं आहे की लोकल प्रवासावरून पुन्हा वाद निर्माण झाला. केंद्र राज्य सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप केले जातात. राज्याकडून अद्यापही 15 ऑगस्टपासून लोकल 2 लस घेतलेल्यांसाठी सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव जो आहे तो देण्यात आलेला नाहीये. रावसाहेब दानवेंनी याबद्दलचं वक्तव्य केले. तर योग्य वेळी प्रस्ताव देऊ असं मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घोषणा केली खरी की मुंबईकरांसाठी लोकल सुरू होणार आहे 15 तारखेपासून, पण त्या संदर्भातलं कोणतेही लिखित पत्र अजूनही रेल्वेकडे गेले नाही. असं का होतंय या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर मुंबई शहराचे पालकमंत्री असलमजी शेख आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाणून घेऊया. जवळपास 22 तास झालेत या घोषणेला आणि अजूनही रेल्वेकडे कोणत्याही प्रकारची लिखित तुमच्याकडून सूचना गेलेली नाही आहे. असं आहे की मुख्यमंत्री साहेबांनी जे घोषणा केली ते लोकांना कळलं नाही का, मला काय समजत नाही. जेव्हा एवढं मोठ्या पदाने जर एक स्टेटमेंट येतोय ते ऑटोमॅटिकली केंद्र सरकार की अख्ख्या जगात जातोय. आणि मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलं आहे की 15 तारखेनंतर हे 15 तारखेनंतर म्हणजे 15 तारखेपासूनच पकडा की म्हणजे 15 ऑगस्टपासून लोकलमध्ये लोकांना प्रवास करण्याची संधी भेटणार आहे. मी ज्या पद्धतीनं नियोजनाच्या संदर्भात बोलतो की राज्य सरकारला ही एवढी कामं आहेत तर रेल्वेची ही काही पूर्वतयारी असेलच. काही कर्मचाऱ्यांना ते कमी संख्येनं बोलवतात. रेल्वेची साफसफाई, डागडुजी या अनेक गोष्टी असतीलच की या गृहीत धरून किमान 22 तास उलटले तरीही तुमच्याकडनं लिखित पत्र जात नाही. असं आहे की ऑलरेडी यंत्रणा सगळी कामाला लागतात आणि भारतीय जनता पार्टी आंदोलन करत आहेत गेल्या 1 महिन्यापासून. त्यांच्या मंत्र्यांना माहीत नाही की आंदोलन कशासाठी त्यांचे पक्षाचे मोठे नेते करत आहेत. सगळं म्हणजे राज्य सरकारला कसं बदनाम करायचं हेच सगळं करत राहायचं का? म्हणजे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आधीच तयारी करून ठेवायला पाहिजे होती असं तुमचं म्हणणं? असं नाही, म्हणजे आंदोलन करत होते का त्यांचं सहमत नव्हतं का त्यामध्ये? म्हणजे मंत्री झाले का, मी मंत्री झालो तर माझा पक्ष काय करतो मला काय माहीत नसतं का? तशी त्याची मानसिकता असली पाहिजे की बाबा आपल्याला हे तयार करायचं. अजून फार वेळ आहे. आता का उद्यापासून किंवा परवापासून ट्रेन चालू नाही करायचे. योग्य टायमावरती त्यांना पत्रव्यवहार करण्यात येईल, त्यांच्या सूचना देण्यात येईल आणि सर्व व्यवस्थित होणार मला असं वाटतं. लोकल प्रवासाच्या मुद्द्यावरून राजकारण करून चालणार नाही, असं करू नका असं मत व्यक्त केलेलं आहे भाजपचे नेते आशिष शेलार यांनी. बघूयात त्यांनी काय म्हटलंय. राजकारण केवळ करून चालणार नाही, लोकांचे प्रश्न सोडवावे लागतील. QR कोड महानगरपालिका करेल, पास महानगरपालिका कार्यालयात डिस्ट्रीब्यूट केला जाईल, ॲप महानगरपालिका बनवेल आणि मग काय चेकिंग रेल्वेने करायचं? रेल्वेशी कोऑर्डिनेशन नको का? ती कोऑर्डिनेशनची अपेक्षा करण्यात राजकारण कुठलं आलं? आणि म्हणून मी काही स्टेटमेंट्स बघतोय की रेल्वे आमची प्रॉपर्टी नाही, तुमची प्रॉपर्टी. रेल्वे या देशाची प्रॉपर्टी आहे आणि मुंबईकरांचा जीव सांभाळणं राज्य सरकारचंही कर्तव्य आहे. एअरपोर्टला जर संजय राऊत साहेब तुमची BMCची लोक तिकडे उभे राहून RT-PCR आणि टेस्ट बघत असतील तर रेल्वेला का बघायला तयार नाही आहेत? यामागे शिवसेनेचं राजकारण दिसतंय. त्यांनी राजकारण करू नये. तर एकूणच काय, तर लोकल प्रवासाच्या मुद्द्यावरून केंद्र विरुद्ध राज्य असा कलगीतुरा पुन्हा एकदा रंगलेला आपल्याला बघायला मिळतोय. पण यामध्ये सर्वसामान्य माणसाला म्हणजे सर्वसामान्य मुंबईकरांना या राजकारणाशी होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांशी काही घेणं नाही आहे. त्याचं एकच म्हणणं आहे की आमच्यासाठी लोकल प्रवास हा सुरू करा. कारण बसमधनं जाणं आणि पुन्हा 4 तास येणं या सगळ्या प्रवासाला तो त्रासलाय, मेटाकुटीला आलाय. बघूयात एक स्पेशल रिपोर्ट. लोकल प्रवासावरून दानवे वर्सेस आदित्य ठाकरे. दानवे म्हणतात प्रवाशांची जबाबदारी कोण घेणार? जुन्या मंत्र्यांनी जबाबदारीनं काम केल्याचा आदित्यांचा टोला. प्रवाशांच्या जबाबदारीवरून भाजप सेनेत जुंपली. मुंबईमध्ये लोकल प्रवास कधी सुरू करणार? तर लोकल प्रवास आपण सुरू करतो आहोत आपल्या स्वातंत्र्य दिनापासून, 15 ऑगस्टपासून. 15 ऑगस्टपासून लोकल माझ्या मुंबईतल्या नागरिकांना तिचा उपयोग करता येईल. मात्र तो करताना पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेले आहेत आणि लसीचे 2 डोस घेऊन ज्यांना 14 दिवस झालेले आहेत त्यांच्यासाठी पहिली आपण ही मुभा देतो आहोत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 ऑगस्ट पासून सर्वसामान्य लसवंतांसाठी लोकल प्रवास सुरू करण्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं सर्वांनीच स्वागत केलं. पण विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं मात्र या निर्णयाचं स्वागत करताना चिमटेही घ्यायला सुरुवात केली. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रवासासाठी लोकलमध्ये प्रवेश करणाऱ्यांची जबाबदारी राज्यानं घ्यावी असं मत व्यक्त केलं. डोस किती घेतले, त्याला किती दिवस झाले, QR कोड बरोबर आहे का, त्या प्रमाणपत्र बरोबर आहे का, हे तपासण्याचं काम राज्य सरकारचं आहे. आणि रेल्वेच्या मध्ये प्रीमायसेसमध्ये प्रवेश करतानाच राज्य सरकारनं अशा प्रकारची यंत्रणा उभी करावी की हे प्रमाणपत्र योग्य आहे आणि त्यालाच प्रवेश द्यावा. तर रेल्वे पूर्णपणानं मुंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज आहे. रावसाहेब दानवेंनी राज्य सरकारवर जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न केल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी दानवेंवर निशाणा साधलाय. आधीचे रेल्वे मंत्री होते, त्यांनी जबाबदारीनं काम केलं होतं. मुंबईसाठी तेव्हा मुख्यमंत्र्यांनी काही गोष्टी सुचवल्याप्रमाणे त्यांनी काम केलं असं म्हणत आदित्य ठाकरेंनी दानवेंना टोला लगावलाय. मला वाटतं त्यांचं लसीकरणाला विरोध आहे की याच्यात राजकारण आहे की अकार्यक्षमता आहे ह्याच्यात मला माहीत नाही. आत्तापर्यंत जे रेल्वेचं प्रशासन होतं, जे रेल्वेचे मंत्री होते, त्यांनी ह्याच्यात पूर्णपणे गेले 1.5 वर्ष जे काही कोविडचा पण प्रादुर्भाव बघतोय सहकार्य होतं. आणि मला ही खात्री आहे की केंद्रीय कॅबिनेट रेल मंत्री ह्याच्यात सहकार्य करतील, कारण ही गोष्ट सोपी ठेवलेली आहे. आपण वॉर्ड ऑफिसमधून किंवा ॲपमधून, ॲप आता लवकर रिलीज होईल, त्याच्यातून जो काही पास मिळेल तो दाखवल्यानंतर आज जाईल. 15 ऑगस्ट पासून लसवंतांसाठी लोकल प्रवास सुरू असतानाच आता महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. पण या प्रकरणी जबाबदारी न ढकलता केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांनी लोकल प्रवास कसा सुरक्षित करता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. दिल्लीहून प्रशांत लीला रामदाससह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. बरं, मग तुमचा आता प्रश्न असा असेल की जर असे आरोप प्रत्यारोप असतील तर मग राव हे काय वागणं बरं नवं असं मुंबईकर आता या सगळ्या राजकारण्यांना बोलायला थांबणार नाहीत, चुकणार नाहीत. बोलूयात मुंबईकरांच्या काय भावना आहेत जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्या बरोबर आहेत. तुषार, लोकल प्रवास हा मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण बसने जो प्रवास 4 तास ज्याला लागतात वाहतुकीच्या खोळंब्यामुळे, तोच प्रवास तासाभरात घरापर्यंत लोकलने पूर्ण होतो. लोकल अजूनही मुंबईकरांसाठी प्रवासाकरता उपलब्ध होऊ शकलेली नाही आहे आणि त्यात हा प्रस्तावच अजून दिला गेलेला नाही आहे. काय भावना आहेत मुंबईकरांच्या? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर मुंबईकरांची अजूनही लाईफलाईन म्हणून ही मुंबई लोकल ओळखली जाते. काल मुख्यमंत्री काय बोलणार याकडे संपूर्ण जेव्हा राज्याचं लक्ष लागलं होतं तेव्हा मुंबईकर डोळे लावून होते की आता मुख्यमंत्री मुंबई लोकलबाबत काय निर्णय देणार. मुख्यमंत्र्यांनी मुंबई लोकलबाबत निर्णय देखील दिला, मात्र निर्णय देत असताना त्यांनी काही अटी आणि शर्ती ठेवल्या की 2 डोस पूर्ण झालेल्या पाहिजे, त्यानंतर 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला हवा आणि त्यानंतर आज केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार हा वाद निर्माण झालेला आहे. मात्र या सर्व वादामध्ये आपल्याला मुंबईकर जो नागरिक आहे त्याला या वादाचं काही पडलेलं नाही. त्याला फक्त मुंबई लोकलने प्रवास करायचा आहे. आता या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही मुंबईकर आहेत. काय त्यांची नेमकी समस्या आहे, काय त्यांच्या व्यथा आहेत, आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय सांगाल तुम्ही? मुख्यमंत्र्यांनी मुंबई लोकल सुरू करणार असं 15 ऑगस्ट पासून सांगितलेलं आहे, मात्र काही अटी ठेवलेल्या आहेत. या संदर्भात आपल्याला काय वाटतं? 84 दिवसाचा जो कालावधी लावलेला आहे तो येणाऱ्या जो नागरिकांना 1 डोस घेतलेला असतो त्याला परवानगी भेटत नाही. 84 दिवस होणार केव्हा आणि प्रवास केव्हा करणार सामान्य नागरिक, हे अट शिथिल झाली पाहिजे. आणि आता जो लहान मुलं आहेत त्याला घेणार कसे ट्रेनमध्ये यायचं झाल्याच्या नंतर. आता मी लातूरवरून आलो तर मला अडचण आली, मला लहान मुलाला घेता मला तिकीट देत नव्हते, मला आतमध्ये येत नव्हते. मग याचं काय करायचं सरकारने? ओके, आणखी काही नागरिक आहेत, काय सांगाल आपण? असं आहे की लोकल चालू करायला पाहिजे, कारण की आता पहिला मुद्दा तर कोणताही आपल्या डोसच्या सेंटरवर डोस तर अवेलेबल राहतच नाही. एक तर आपला जो जॉब आहे तो सोडून तिथं नंबर लावा, मग एखादी डोस भेटेल. आणि तोही दुसरा डोसचा जो कालावधी आहे तो 84 दिवसाचा आहे. 84 दिवस म्हणजे खूप होऊन जातात. आणि त्याच्यानंतरही 15 दिवस अजून त्याच्या दोघी डोस झाल्यानंतर अजून 15 दिवसाचा वाट पाहावी, हे पटत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की आता जसे कोणी जसं मी खाजगी कार्यालयात कामं करतो तर त्याच्यात आम्ही कसं काय प्रवास करायचा, कारण की आम्हाला सकाळी 10 वाजता ऑफिसला एक रुजू व्हायचं असतं, तर आम्हाला घर कमीत कमी 5 वाजता सोडावं लागतं. जर मी कल्याणवरून जर CST यायचं म्हटलं तर मला सकाळी 4 वाजता घर सोडावं 4 वाजता घर सोडावं लागतंय. आपण पाहत असाल नागरिकांची व्यथा, आपल्याला काय वाटतं? काल मुख्यमंत्री महोदयांचं जे बोलले की 15 ऑगस्ट नंतर
लोकल सुरू होईल 2 डोस पूर्ण झालेल्यांना, पण ते एवढं अपेक्षित नाही आहे, कारण अजूनही फर्स्ट डोस काही लोकांचा बाकीच आहे आणि त्याच्यानंतरही सुद्धा त्यांनी 84 दिवस प्लस 14 दिवस ॲड केलेत, म्हणजे हे 2-3 महिने अजूनही निघून जाणार आहेत आणि अशा वेळी प्रवास तर त्या लोकांचा सुद्धा होणार नाही. आमच्यासारख्या लोकांना लोकलनं प्रवास झेपत नाही आहे, कारण काय 2-4 तास जातात पनवेलवरून पोर्टला यायला. अशामध्ये कसं चालणार हे याच्या बाबतीत पूर्ण विचार करायला पाहिजे सरकारनं. तर आपण पाहिलं असेल विशाल, या सर्वसामान्य नागरिकांच्या व्यथा प्रामुख्याने मुख्यमंत्री कधी जाणून घेणार, कारण की अजूनही नागरिकांचं लसीकरण झालेलं नाहीये. नागरिकांना 2 डोस मिळू शकलेले नाहीत, कारण की जेव्हा पहिला डोस घेतला जातो त्यानंतर आपल्याला दुसरा डोस घेण्यासाठी 84 दिवसांचा कालावधी दिलेला आहे. त्यामुळे आम्हाला दुसरा डोस मिळालेला नाहीये आणि आता आम्ही रेल्वे प्रवास करायचा कधी, आमचा तुम्ही कधीपर्यंत अंत पाहणार आहात, कारण की जेव्हा आम्हाला कल्याण असेल, कर्जत असेल, बदलापूर असेल किंवा वसई विरार असेल, तिथून आम्हाला जेव्हा प्रवास करावा लागतो तेव्हा आम्हाला प्रवासासाठी 4 तास आपल्याला एक्स्ट्रा मुंबईकरांचं एकच सांगणं आहे तुषार, की मंत्रालयातल्या AC केबिनमध्ये बसून या सगळ्या परिस्थितीवरती चर्चा करून आपण निर्णय घेताय. मान्य आहे कोविडची सगळी परिस्थिती आहे, पण मुंबईकरांचा संयम जो आहे तो आता हळूहळू ढळायला लागलाय, संपायला लागलाय. जर उद्या मुंबईकरांनी कायदे मोडून तिकीट न काढता मुंबईच्या या लोकलमधनं प्रवास केला तर नवल वाटून घेऊ नका. कधीतरी तुम्ही देखील संध्याकाळच्या या बसमधनं, म्हणजे वाहतुकीच्या खोळंबतनं जाणाऱ्या बसमधनं 4 तास प्रवास घरापर्यंत करून दाखवा, म्हणजे तुम्हाला कळेल की मुंबईकर काय भोगतो. हे सांगणं आहे सरकारला. यानंतर बघूयात आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे ती दादरमधनं. दादर पूर्वेला एक हनुमान मंदिर आहे स्टेशनच्या बाहेर, ज्यावरनं आता एक मोठा वाद जो तो सुरू झालेला आहे. हे मंदिराला वाचवण्यासाठी तर शिवसेना खुद्द या रिंगणात उतरलेली आहे, मैदानात उतरली आहे. म्हणजे एकीकडे शिवसेना हे मंदिर तोडू नका, कारण या मंदिर तोडण्याच्या संदर्भातली नोटीस जी आहे ती रेल्वे प्रशासनाकडनं तिथल्या मंदिर ट्रस्टला देण्यात आलेली आहे. येणाऱ्या साधारण 7 दिवसामध्ये हे मंदिर जे आहे ते रिकामं करा किंवा ह्या मंदिर हटवण्याच्या संदर्भातली कारवाई आम्ही सुरू करू असं म्हटलेलं आहे रेल्वेनं. कारण हे मंदिर जे ते 70 वर्ष जुनं मंदिर आहे. एकीकडे भव्य राम मंदिर बांधलं जात असताना दुसरीकडे केंद्र सरकार रामाच्या भक्ताचं मंदिर तोडण्यास निघालं असल्याचा आरोप शिवसेनेने यावेळी केला. शिवसेना मंदिराचं संरक्षण करण्यास सक्षम आहे आणि जर का मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना स्टाईल उत्तर देण्याचा इशारा शिवसेनेने दिला. रामाचा सेवक हनुमंताचं मंदिर बोलतात, तुम्ही इकडून हलवा. यांना लाज नाही वाटत? हे कसलं हिंदुत्व? हे फक्त मतं मिळवण्याचं हिंदुत्व आहे त्यांचं. अशा या केंद्र सरकारचा आम्ही या सर्वांच्या माध्यमातून जाहीर निषेध व्यक्त करत आहोत. आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर आहे. उदय, काय तपशील? स्थानकाच्या बाहेर एक प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे आणि या हनुमान मंदिराला मध्य रेल्वे प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे. या नोटीस बजावल्यानंतर स्थानिक जे मंदिरातील पुजारी आहेत, जे इतर मंदिरातले ट्रस्टी आहेत, त्यांनी यावर आक्षेप घेतला. त्यांनी शिवसैनिकांकडे या संदर्भात तक्रार नोंदवली. त्यानंतर स्थानिक शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले आणि त्याचबरोबर इतर पदाधिकारी हे मंदिरातल्या पुजाऱ्यांना आणि इतर पुरोहितांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की हे मंदिर आम्ही तोडू देणार नाही. त्यानुसार आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी दादर पूर्व रेल्वे स्थानकाला लागूनच असलेल्या या हनुमान मंदिराच्या बाहेर निदर्शनं केली आणि केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाचा निषेध व्यक्त केला, निदर्शनं केली. कुठल्याही परिस्थितीमध्ये हनुमान मंदिर आम्ही तोडलं जाऊ देणार नाही अशी त्यांनी या संदर्भात घोषणा इथे केलेली आहे. एकीकडे केंद्रात असलेलं भाजप सरकार हे अयोध्येमध्ये राम मंदिर उभारत आहे आणि त्याच रामाचे जे सगळ्यात मोठे भक्त आहेत हनुमान, यांचं मात्र मंदिर तोडण्याचे आदेश जे आहेत रेल्वे मंत्रालयामार्फत दिले जातात. त्यामुळे कुठेतरी तणावाची परिस्थिती निर्माण अशी देखील परिस्थिती निर्माण होत होती. मात्र पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता आणि शिवसैनिकांनी तिथे निदर्शनं केली, घोषणाबाजी केली आणि त्यानंतर ते तिथून निघून गेलेले आहेत. परंतु सध्या तरी ते हनुमान मंदिर जे आहे ते कुठल्याही परिस्थितीत आम्ही तोडणार नाही असं शिवसैनिकांनी बजावलेलं आहे. आता मध्य रेल्वे प्रशासन या संदर्भात काय निर्णय घेते हे पाहावं लागणार आहे. धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल. रेल्वे स्टेशन, तिथे असणारं मंदिर भक्तीचा विषय आहे, त्याच्यामुळे कोणताही वाद जर या संदर्भातला असला तर तो वाद जो आहे तो चर्चेने सोडवता येऊ शकतो. अन्यथा जर चर्चा संवाद यामध्ये होऊ शकला नाही तर याचे परिणाम वेगळे असू शकतात. यानंतर आपण इतरही घडामोडी ज्या आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत. पण वेळ झाली की ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
मुलुक महाराष्ट्रामध्ये ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं स्वागत. ब्रेकनंतर जाणून घेऊयात की राजकारण काही वेळेला समजण्यापलीकडचं असतं, म्हणजे काय चाललं काही कळतच नाही. काही वेळेला आपण बघतो की संजय राऊत दिल्लीमध्ये जाऊन राहुल गांधींची भेट घेतात, एकमेकांच्या भेटीगाठी, खांद्यावर हात ठेवणं, या सगळ्या गोष्टी होत असताना महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झालेला आहे असं म्हणत असताना बघा घडलंय काय. नवाब मलिक असं म्हणतायत की स्थानिक पातळीवर आघाडी जी आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हणजे एकाच पक्षाबरोबर ती होणं शक्य नाही असं वक्तव्य खुद्द नवाब मलिक करतायत. म्हणजे राज्यभरात एकच पक्षाबरोबर आघाडी नाही, त्या ठिकाणी जिल्ह्यात स्थानिक पातळीवरची परिस्थिती, तिथली गणितं लक्षात घेऊन जी आहे ती आघाडी केली जाईल. स्थानिक जिल्ह्यातील परिस्थिती पाहून निर्णय घेणार असून कोणाबरोबर आघाडी करावी हे निश्चित केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आता 14 महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका येत आहेत, याच पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांचं हे वक्तव्य मोठं आहे. हे तिन्ही पक्ष विरोध भारतीय जनता पक्ष असंच लढत सर्व ठिकाणी होणार अशी परिस्थिती नाही. काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे अस्तित्व नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस समोर समोर लढते. काही ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये लढत होणार आहे. ज्या ठिकाणी आघाडी 2 पक्षाची करण्याची गरज असेल, 3 पक्षाची गरज असेल, स्वबळावर लढण्याची गरज असेल, त्या परिस्थिती बघून हे निर्णय होणार आहे. हा जे महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार आहे त्या बाबतीत स्थानिक स्वराज संस्थेबाबत एकसंघ निवडणूक लढलं पाहिजे अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही. तर आशिष शेलार काय म्हणतात बघा, महाविकास आघाडी करा, बिघाडी करा, नाही तर तिघाडी करा, काही करा, पण काही एक फरक पडणार नाही असं आशिष शेलारांनी म्हटलंय. आघाडी करा, बिघाडी करा, तिघाडी करा, काही फरक पडणार नाही आम्हाला. तुम्ही काय करायचं ते आपापसात ठरवा. विळ्यावर भोपळा पडला काय किंवा भोपळ्यावर विळा पडला काय, तो काटला जाणारच आहे. आणि याच विषयी आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्याबरोबर आहेत. अतुल लोंढे, जे आपण ऐकलं की नवाब मलिक यांनी काय म्हटलेलं आहे, नेमकं काय समजायचं की यापूर्वी संजय राऊतांनीच म्हटलं होतं की महाविकास आघाडीचा प्रयोग जर राज्यभरात आपण केला स्थानिक पातळीवरती तर मोठं यश मिळेल. मग असं असताना नवाब मलिक यांचं हे वक्तव्य काय अर्थ काढायचा? असं आहे की 1989 नंतरच्या सगळ्या मंडल कमंडलच्या राजकारणानंतर सगळं राजकारणाचं चित्र बदललं. राष्ट्रीय स्तरावर विचार करताना वेगळ्या पद्धतीने विचार होतो, स्तरावर विचार करताना वेगळ्या पद्धतीचा होतो, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भामध्ये आपण अनेक वेळा अशा आघाड्या ज्या आहेत त्या बघितलेल्या. त्यामुळे नवाब मलिक काही वेगळं बोलले नाही. काँग्रेसने आपली भूमिका पहिले स्पष्टपणे सांगितलेली आहे, त्यामुळे आमचा त्याच्यामध्ये काही प्रश्न येत नाही भूमिकावर स्पष्ट करण्याचा. आता राहिला प्रश्न आशिष शेलारांचा, मला थोडंसं हसू आलं की वेळावर भोपळा पडला काय, भोपळ्यावर विळा पडला काय आहे. ही जी म्हण त्यांनी वापरली ना, ही तंतोतंत लागू पडते ज्या पद्धतीने चंद्रकांत दादा राज ठाकरे यांच्या घरी जाऊन आले. वेळावर भोपळा पडला काय, भोपळ्यावर विळा पडला काय, भोपळाच भेटणार आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळे ही जी वैताग जो आहे ना, हा आघाडी करा, बिघाडी करा, तिघाडी करा, हे असं म्हणत राहिले, हे इतक्या वाईट पद्धतीनं महाविकास आघाडीबद्दल बोलत राहिले. पण या महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांना पहिल्या 5 मध्ये नंबर 1चा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये मान्यता मिळाली. या सरकारने ज्या पद्धतीनं कोविड असेल, ते खरं आहे अतुल लोंढेजी. म्हणजेच पण मग मुंबईमध्ये काँग्रेसने जो स्वबळाचा नारा दिलेला आहे महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भातला, तो यापुढे कायम आहे असं म्हणायचं का? आमच्या पक्षाच्या संदर्भामध्ये स्पष्टपणे नाना पटोले साहेब असतील, प्रांताध्यक्ष, किंवा मुंबई प्रांतांचे अध्यक्ष सन्माननीय भाई जगताप असतील, यांनी सांगितलं की आता आमचं हे जे धोरण आहे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आहे. नवाब मलिकांचं स्टेटमेंट तुम्ही जर बारकाईनं ऐकलं तर त्यांनी असं म्हटलं की भाजपची सुद्धा अशी कुठली परिस्थिती नाही आहे. ते ऍक्च्युअली काय राजकीय बोलले हे थोडंसं आपण एकदा पुन्हा जर ऐकलं तर आपल्याला लक्षात येईल. तर भाजप ज्या पद्धतीने बोलत आहे, ज्या पद्धतीने आकळसाळेपणा भाजप करत आहे लोकांचे मुद्दे घेण्यापेक्षा, ते एक्सपोज त्यांनी केलेलं आहे. तुम्ही थोडं व्यवस्थित ऐकलं तुमच्या लक्षात येईल. बरं, मला अंकुश काकेंकडे जायचं. अंकुश काकडे, आपण नवाब मलिक यांचं वक्तव्य ऐकलं, आपल्या पक्षाचे प्रवक्ते आहेत. अर्थात आपण देखील या मुद्द्याला घेऊन आपली एक वाक्यता असावी. म्हणजेच असं म्हणायचं का की येणाऱ्या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात सगळेच एकत्र असतील असं नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस देखील एकला चलो रेचा नारा देऊ शकते? नाही, एकच लक्षात आपण घेतलं पाहिजे की नवाब मलिक म्हणाले ते खरं आहे. आज आपण महाराष्ट्रामध्ये फक्त या 5 प्रमुख पक्षांकडे लक्ष देतो. मग त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसे. पण या व्यतिरिक्त देखील
अनेक शहरांमध्ये वेगवेगळ्या पक्षांचं प्राबल्य आहे आणि आमच्या सर्वांचं एक धोरण ठरलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये जातीवादी विचार असलेल्या भारतीय जनता पक्षाची सत्ता कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये येता कामा नये आणि त्याच्यासाठी जर आम्हाला छोट्या छोटे पक्ष त्या शहरातले असतील, त्या आघाड्या असतील तर त्यांच्या बरोबर आम्हाला बरोबर घेऊन आम्हाला भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा आहे. ज्या ठिकाणी आम्ही स्वतःच्या बळावरती निवडून येऊ शकतो, भारतीय जनता पक्षाला रोखू शकतो, त्या ठिकाणी आम्ही कदाचित स्वतःच्या बळावरती निवडणुका लढवू. परंतु अंतिम ध्येय आमचं जे आहे ते भारतीय जनता पक्ष कुठे सत्तेवरती येता उपयोगाचं नाही. आता आशिष शेलार मोदी यांनी म्हणाले पण म्हणजेच अंकुश काकडेजी शिवसेना काँग्रेस सोबत असेलच असं नाही. नाही आमचा महाविकास आघाडीने करावा असा साहेबांचा प्रयत्न आहे, पण काही अडचणी असतात, स्थानिक परिस्थिती वेगळी असते. म्हणजे आपलं असं म्हणणं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर म्हणजे त्या निवडणुकांच्या पातळीवर त्या ठिकाणचं गणित प्राबल्य लक्षात घेऊन निर्णय हे घ्यावे लागतात आणि त्या अनुषंगाने पुढे वाटचाल केली जाईल. म्हणजे आत्ताच लक्षात येतंय की काय नेमकं पुढे घडू शकतं. या सगळ्या घडामोडींनंतर मुलुक महाराष्ट्रामध्ये इथेच थांबणार आहोत. उद्या पुन्हा एकदा भेटूयात काही नवीन घडामोडींचं. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.